नमस्कार, प्रगतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण झटपट तयार होणारी खुसखुशीत खमंग 2 महिने टिकणारी खारी शंकरपाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत। इथे तुम्ही शंकरपाळी पाहू शकता, एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि आतमध्ये एकदम छान अशी जाळी पडलेली आहे। हे पहा, हाताला अजिबात तेल नाही आहे, अजिबात तेलकटही होत नाहीत। तेलकट होऊ नयेत यासाठी पुढे मी एक खास अशी टिप्स सांगणार आहे। सकाळचा चहा असो किंवा मग मुलांची छोटीशी भूक असो, त्यासाठी ही शंकरपाळी एकदम परफेक्ट आहेत। एकदा बनवून ठेवा, 2 महिन्यापेक्षाही जास्त दिवस टिकतात, अजिबात खराब होत नाहीत। हाताने अगदी सहज कुस्करली जात आहेत, यावरून तुम्हाला समजतच असेल की ही किती खुसखुशीत झालेली आहेत। रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर एक नम्र विनंती आहे, रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि येणाऱ्या अशाच आणखी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। दोन्ही पीठं मी अगोदरच चाळून ठेवली होती। 1 छोटा चमचा जिरे घालायचे आहेत, हे भाजलेले जिरे आहेत। अर्धा छोटा चमचा ओवा घातलेला आहे, अर्धा छोटा चमचा गरम मसाला आणि अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर। 2 मोठे चमचे तीळ घालायचे आहेत। तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 4 चमचे याच्यामध्ये तेल घालायचं आहे। तर आपण नाश्त्यासाठी जो चमचा वापरतो त्या चमच्याने तेल मोजून घ्यायचं। तर इथे हे पहा, मी 4 चमचे तेल याच्यामध्ये घातलेलं आहे। तेलाचं आणि पिठाचं प्रमाण योग्य असलं की शंकरपाळे एकदम खुसखुशीत होतात। तर आता या सर्व जिन्नस व्यवस्थित अशा हातावरती चोळून मिक्स करून घ्यायचे आहेत। तर हे पहा, अशा प्रकारे हातावरती याला छान असं चोळून घ्यायचं। याच्यामध्ये जे आपण तेल घातलेलं आहे ते सर्व पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे, तेव्हाच शंकरपाळी खुसखुशीत होतात। तर इथे मी हे छान असं हातावरती चोळून मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण थंडच तेल घातलेलं आहे। आता तेलाचं प्रमाण योग्य आहे की नाही हे चेक करण्यासाठी अशी पिठाची मूठ करून पाहायची। मूठ सहज बनत आहे म्हणजे तेलाचं प्रमाण एकदम योग्य आहे। तर आता थोडं थोडं पाणी घालून याचं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। जेवढं घट्ट पीठ असेल तेवढी शंकरपाळी खुसखुशीत होतील आणि अजिबात तेलकट देखील होणार नाहीत। तर हे पहा, इथे मी थोडं थोडं पाणी घालून याचं असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे। पीठ तुम्ही पाहू शकता इथे किती घट्ट आहे। हे पहा, एवढं घट्ट पीठ असायला हवं। आता याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे वरतून आणि पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे। तर इथे मी हे पुन्हा थोडंसं मळून घेतलेलं आहे। हे पहा, एवढं घट्ट पीठ आहे। पीठ जर जास्त घट्ट झालं तर लाटताना त्रास होतो आणि सैल झालं तर शंकरपाळी तेलकट होतात, त्यामुळे पीठ एवढं घट्ट असायला हवं। इथे तुम्हाला पाहून समजत असेल हे किती घट्ट आहे। तर आता आपल्याला याला रेस्टला वगैरे ठेवायचं नाही, लगेच शंकरपाळी बनवायला घ्यायचे आहेत। तर आपण पोळी बनवतो त्यापेक्षा थोडंसं जास्त पीठ मी इथे घेतलेलं आहे। याचा अशा प्रकारे उंडा तयार करून घ्यायचा आहे। पोळपाटावरती थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं, म्हणजे कट करताना शंकरपाळी अजिबात चिटकणार नाहीत। तर आता आपण हे लाटून घेऊयात। हे पहा, लाटताना देखील सहज लाटलं जात आहे, अजिबात जास्त त्रास वगैरे होत नाही किंवा जास्त दाब देऊन लाटायची गरज नाही। तर असंच आपल्याला पीठ हवं आहे। हे पहा, इथे मी एवढी मोठ्या आकाराची अशी पोळी तयार करून घेतलेली आहे। आता आपण ही कट करून घेऊयात। तर साईडचा भाग आहे तो अगोदर कट करून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। आपण नेहमी शंकरपाळी बनवतो चौकोन आकारामध्ये, तशा प्रकारे देखील कट करून घेऊ शकता किंवा शंख आकृती देखील कट करून घेऊ शकता। पीठ घट्ट असल्यामुळं एकदाच जरी बनवून ठेवली ताटामध्ये काढून तरीसुद्धा चिटकत नाहीत आणि तेलामध्ये सोडताना देखील आपल्याला ही एक सोडायची गरज नाही। एकदा जशी हातामध्ये पकडून सोडली ना तरीसुद्धा अजिबात चिटकत नाहीत। त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। इथे मी अशी लांब आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे। तर हे पहा, तर मुलांनाही खायला अशा प्रकारे हातात पकडून आवडतात, त्यामुळे मी अशा प्रकारे कट करून घेत आहे। तर हे पहा, आता याच्या मधोमध एक कट करून घ्यायचा आहे, म्हणजे याच्या छान अशा छोट्या छोट्या स्टिक तयार होतात। तर हे पहा, इथे मी हे कट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे। आता हे सर्व मी ताटामध्ये काढून घेते। एकावर एक ठेवलं ना तरीसुद्धा अजिबात चिटकत नाहीत, त्यामुळे एकदाच देखील तुम्ही या बनवून ठेवू शकता सर्व। फक्त एकाच ताटामध्ये एकदम जास्त देखील
काढून ठेवू नका, नाहीतर चिटकू शकतात. तर हे पहा, इथे मी अशाच प्रकारे सर्व शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि याची जाडी तुम्ही पाहू शकता. हे पहा, एवढ्या जाड बनवलेल्या आहेत. एवढ्या जाड असल्या की याच्यामध्ये छान जाळी पडते आणि एकदम खुसखुशीत शंकरपाळ्या तयार होतात. तर इथे मी सर्व शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण तळून घेऊयात. इथे मी कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेलाचं टेम्परेचर चेक करण्यासाठी याच्यामध्ये एखादी शंकरपाळीची स्टिक अशा प्रकारे टाकून पाहिजे. हे पहा, याचा कलर आहे ना तो लगेच चेंज झालेला आहे, म्हणजे तेल जास्त गरम आहे. एवढ्या गरम तेलामध्ये अजिबात शंकरपाळी सोडायची नाहीत. आता इथे मी गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे आणि थोडंसं थांबवून नंतर याच्यामध्ये शंकरपाळी सोडलेले आहेत. कारण की तेल जर जास्त गरम असलं तर लगेच शंकरपाळीचा कलर ब्राऊन होतो आणि आतमध्ये ती कच्ची राहतात. वरून तर तळल्यासारखे दिसतात, परंतु आतमध्ये कच्ची राहतात आणि मग ती खुसखुशीतसुद्धा होत नाहीत. त्यामुळे तेल मीडियम गरम असायला हवं. एकदम कडक तेलामध्ये अजिबात सोडायचे नाहीत. शंकरपाळी तेलात सोडल्यानंतर ती अशी कढाईच्या तळाला गेली पाहिजेत. याचाच अर्थ तेल एकदम परफेक्ट गरम आहे. मीडियम फ्लेमवर एखादा मिनिट तळल्यानंतर हे पहा, ही अशी तेलावरती तरंगायला लागतात. आता झाऱ्याने याला असं खालीवर करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी छान तळून घ्यायचं आहे. तर याचा कलर आता तुम्हाला थोडासा चेंज झाल्यासारखा दिसत असेल. गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला आता हे तळायचे आहेत. तर हे पहा, एकदम मस्त असा याला गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपण ही तळणार आहोत. इथे तुम्हाला याच्यावरती तेलाचे बुडबुडे निघत असताना दिसतील. हे पहा, तळल्यानंतर हे संपूर्ण जे तेलाचे बबल्स असतात ते कमी होतात आणि शंकरपाळीचा कलर देखील थोडासा चेंज झालेला आहे. यावरून समजायचं की शंकरपाळे एकदम परफेक्ट तळलेले आहेत. तर कलर पाहू शकता, काय मस्त आलेला आहे. एकदम मस्त असे याच्यावरती छोटे छोटे बबल्स तयार झालेले आहेत. याचाच अर्थ शंकरपाळे एकदम खुसखुशीत झालेले आहेत. तर आता आपण हे काढून घेऊयात. अशाच प्रकारे मी इथे सर्व शंकरपाळी तळून घेणार आहे. याचा तुम्हाला आवाज येत असेल, एकदम कुरकुरीत झालेले आहेत. दुसरी बॅच तळताना देखील तेलाचं टेम्परेचर मीडियम असायला हवं. जर जास्त तेल गरम झालेलं असेल तर थोडा वेळ गॅसची फ्लेम बंद करू शकता. तर हे पहा, दुसऱ्या बॅचचे शंकरपाळी देखील मी इथे तळून घेतलेले आहेत. तेलाचे बुडबुडे एकदम कमी झाले की समजायचं शंकरपाळे एकदम परफेक्ट तळलेले आहे. तर इथे मी सर्व शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत. एकदम मस्त परफेक्ट अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. इथे तुम्ही पाहूच शकता, एकदम मस्त कुरकुरीत या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. आवाज देखील तुम्हाला येत असेल आणि मी ही तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवते. यामध्ये एकदम मस्त अशी जाळी पडलेली आहे. हे पहा. तर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहताय म्हणजे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि येणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.